मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला आपण अभ्यास करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना उपयोगी आहे. प्रकरण क्रमांक 9, भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये आज उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे नवीन आर्थिक धोरणाचे घटक. त्यामधील तिसरा घटक किंवा क, जागतिकीकरण, या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करूया. नवीन आर्थिक धोरणाचे 3 घटक आहेत. 1 उदारीकरण, 2 खाजगीकरण आणि 3 जागतिकीकरण. आपण तिसरा घटक आज अभ्यासणार आहोत. यापूर्वीचे घटक अभ्यासलेले या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्ही पाहू शकता. आणि इथे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. खाऊजा, खाऊजा म्हणजेच नवीन आर्थिक धोरणाचे घटक. खा म्हणजे खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण. चला तर पाहूया जागतिकीकरण म्हणजे काय. क, जागतिकीकरण इंग्रजी शब्द आहे त्याला ग्लोबलायझेशन. पहा, पृथ्वीची जणू काही छत्री आहे आणि त्याखाली सर्व जग गोळा झालेला आहे. सर्व जगातले जाती धर्माचे, वंशपंथ, सगळ्या प्रकारचे लोक एकत्र झालेले आहेत. याचा अर्थ जग एक खेडं झालेलं आहे. अशा प्रकारे आपण जागतिकीकरण म्हणजे काय ते समजावून घेऊया. अर्थ समजावून घेऊया. नवीन आर्थिक धोरणाचे अंतिम ध्येय जागतिकीकरणच. अंतिम म्हणजे शेवटचं ध्येय जागतिकीकरण, की संपूर्ण जग एकच आहे या अर्थाने, अर्थव्यवस्थेच्या व्यापाराच्या दृष्टीने. अधिक काटेकोरपणे सांगायचे झाले तर उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना मिळाली आहे. उदार धोरणामुळे आणि खाजगीकरणाच्या धोरणामुळे अंशतः म्हणजे थोड्या प्रमाणात जागतिकीकरणाला चालनाच मिळालेली आहे. जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. म्हणजे जगाची मिळून एक अर्थव्यवस्था निर्माण होते. वैश्विक अर्थव्यवस्था, वैश्विक म्हणजे जागतिक, ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते. सीमारहित म्हणजे या जागतिक अर्थव्यवस्थेला कोणत्याही भौगोलिक सीमा राहत नाहीत, की जेथे नफा, वस्तू व सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात नफा पण एका कंपनीने दुसऱ्या देशामध्ये जर उद्योग व्यवसाय उभारलेला आहे तर तिथे मिळणारा नफा आपल्या देशात जाईल, त्यांच्या स्वतःच्या. वस्तू व सेवा एका देशातून दुसऱ्या देशात जातील. भांडवलसुद्धा आणि श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाहसुद्धा मुक्तपणे, कोणतंही बंधन नसणार, देशाच्या सीमापार जात असतो. म्हणजे संपूर्ण जग हीच एक अर्थव्यवस्था होते. थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जुळवून घेणं, एकरूप करणं. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. व्यापार मुक्त होतो आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी जी काही बंधनं असतात ती पण काढून टाकली जातात. उदारीकरणात याचे काही उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. जागतिकीकरणासाठीचे उपाय. मग जागतिकीकरण करायचं तर त्यासाठी भारताने काय काय उपाययोजना केल्या त्या आपण आता पाहूया. 1 संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. 2 विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. 3 रुपयाची परिवर्तनशीलता. 4 विदेशी कंपन्यांचा सहभाग. 5 दीर्घकालीन व्यापार धोरण. आणि 6 शेवटचा मुद्दा आहे निर्यातीला प्रोत्साहन. या 6 उपायांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. 1 संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. उच्चाटन म्हणजे दूर करणे. आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले.
1991 पूर्वी आयात करण्यावर आणि निर्यात करण्यावर सरकारची अनेक प्रकारची बंधनं होती. ती या 1991 नंतरच्या धोरणानंतर नियंत्रणं किंवा बंधनं काढून टाकलेली आहेत. प्रशुल्क दरात घट करण्यात आली, म्हणजे जकात जी आहे ती कमी करण्यात आली. औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात कर कमी करण्यात आला, म्हणजे उद्योगधंद्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या आयात करताना जो कर लागत असे तो कमी करण्यात आलेला आहे. दुसरा उपाय, विदेशी भांडवलाला प्रोत्साहन, म्हणजे परदेशातल्या लोकांनी भारतात येऊन गुंतवणूक करावी यासाठी प्रोत्साहन. सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले, त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली. मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परकीय लोक येऊन भारतात गुंतवणूक करू लागले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणास खुली झालेली आहे. 3. रुपयाची परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता म्हणजे बदल, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर. रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला, म्हणजे तो बदलता करण्यात आलेला आहे, लवचिक. सर्व चालू खात्यांवरील व्यवहारांबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला, म्हणजे $1 बरोबर किती रुपये हा जो विनिमयाचा दर आहे त्याबाबत लवचिक धोरण निर्माण करण्यात आलं. चौथा उपाय, विदेशी कंपन्यांचा सहभाग, म्हणजे परदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली, म्हणजे दोन वेगवेगळ्या देशातल्या कंपन्या एकत्र येऊन उद्योग व्यवसाय बिझनेस करू शकतात. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा. मारुती भारतीय कंपनी, सुझुकी परदेशी कंपनी, हिरो भारतीय कंपनी आणि होंडा परदेशी कंपनी, या दोन्हींनी मिळून एक कंपनी स्थापन करून व्यवसाय उद्योग सुरू केला. टाटा कोरस. टाटा भारतीय, कोरस परदेशी, हे लोह आणि स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवहार करतात. 5. दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला, म्हणजे जे धोरण आहे व्यापाराचं आयात निर्यातीबाबतचं त्यात बदल करण्यात आला, तो दीर्घकालीन, मोठ्या काळासाठी. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये. 1. उदारीकरणाचे धोरण. याबाबत अधिक माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतली आहे. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंधात घट, म्हणजे आयात निर्यात करताना जे काही नियम होते ते कमी करण्यात आलेले आहेत, बंधनं कमी केली. 3. विदेशी सहभागाला प्रोत्साहन आणि परदेशातील कंपन्या भारतात याव्यात म्हणून प्रोत्साहन. 6. निर्यातीला प्रोत्साहन. नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली, म्हणजे परदेशात भारतीयांनी आपला माल निर्यात करावा म्हणून प्रेरणा दिली, उत्तेजन दिले. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची, म्हणजे सेज निर्मिती करण्यात आलेली आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाबत मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे आपण, पुन्हा एकदा थोडीशी माहिती घेऊया. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. वस्तूंचं उत्पादन आणि सेवांचा पुरवठा याकरता मुद्दाम निश्चित केलेला असतो हा प्रदेश, आणि तो शुल्कविरहित प्रदेश असतो. हा प्रदेश कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी आणि शुल्क व कर आकारणीसाठी परदेशी मुलूक किंवा परदेशी भाग म्हणून समजण्यात येतो. अशा क्षेत्रातील उद्योग हे वस्तूंच्या उत्पादनासाठी आणि सेवा पुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात येतात. विशेष आर्थिक क्षेत्र हा खास आखून दिलेला करमुक्त विभाग असतो. त्याला व्यापार, साधारण भार आणि आयात निर्यात शुल्काच्या दृष्टीने विशेष आर्थिक दर्जा दिलेला परकीय भूप्रदेश मानला जातो, की यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळते. जरा आठवूया. 1. उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व, म्हणजे CSR म्हणजे काय? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्याचा समाजाला काय उपयोग होतो, कसा उपयोग होतो? आता मुलांनो, हे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे, फक्त आठवून पाहायचं आहे. इंटरनेटवर याबाबत बरीच माहिती आहे. आता इथून पुढे यावर मी काही माहिती सांगते, कदाचित ती तुम्हाला परीक्षेत पेपरला येणार नाही, परंतु एक समाजाचं उत्तरदायित्व म्हणून ही माहिती तुम्ही घेतली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. CSR.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत समजायचं झाले तर औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकी हा विषय सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याचा आहे. मध्यंतरी सोशल नेटवर्कवर एक प्रश्न विचारण्यात आला होता की रतन टाटांचे नाव जगातील श्रीमंताच्या यादीत अंबानी मल्ल्यांसारखे का झळकत नाही. याचे उत्तरही CSR मध्येच आहे. टाटा सन्स या मुख्य कंपनीची अधिकतर मालकी टाटांनी स्थापन केलेल्या सामाजिक ट्रस्टकडे असून रतन टाटांकडे म्हणजे कोणा एका व्यक्तीकडे नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR हे एखाद्या निसर्गचक्राप्रमाणे असते. जे काही समाज पर्यावरण यांच्याकडून मिळाले तेच पुन्हा त्यांना अर्पण करणे हे त्याचे उदात्त तत्व असते. CSRचे दृश्य स्वरूप खालीलप्रमाणे असू शकते. 1. लोकांसाठी स्वस्त दरातील स्पेशालिटी रुग्णालयांची सोय, उदाहरणार्थ टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल. 2. एखादी महापालिकेची शाखा दत्तक घेणे, उदाहरणार्थ L&T कंपनीने घेतलेली पवई येथील पालिकेची शाळा. 3. निराधार मुलांना कपडे लत्ते पुरवणे, उदाहरणार्थ रेमंडचे कोणतेही लोकरी कपडे ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून निराधार मुलांना कपडे मोफत पुरविण्याचा उपक्रम. 4. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या घरी असलेल्या कपडे, स्टेशनरी यासारख्या अधिकच्या वस्तू दुर्बल, उपेक्षित सामाजिक घटकांसाठी अत्यावश्यक असतात. अशा वस्तू एकत्र करून गरजू व्यक्तींना पुरवणे, उदाहरणार्थ कॅपजेमिनी कंपनीतील वी केअर प्रोग्राम. 5. समाजाचे आरोग्य जपणारे उपक्रम, उदाहरणार्थ कोलगेट कंपनीचा फ्री डेंटल चेकअप प्लॅन किंवा L&T व कॅपजेमिनीतील रक्तदानाचा उपक्रम. 6. एखादे खेडे दत्तक घेऊन तेथील पेयजलाचा प्रश्न सोडवणे, वृक्षारोपण करणे, सौर ऊर्जेच्या आधारे ते गाव स्वयंपूर्ण बनविण्यात हातभार लावणे. पण CSR मधील गुंतवणूक ही कंपनी व समाजासाठी दोघांसाठी विन विन परिस्थिती असली पाहिजे, कारण ते तसे नसल्यास कंपनीचा CSR मधील रस लगेच आटू शकतो. म्हणून बघूया CSR साठी आवश्यक असलेली तत्वे. 1. CSR धोरण बनविण्यापूर्वी समाजाचे अंतर्मन जाणून घ्या. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा समजून घ्या. त्यांना हव्या असलेल्या गोष्टींचा CSR धोरणामध्ये समावेश करा. 2. CSR संकल्पनेबद्दल ज्यांना मनापासून जिव्हाळा आहे असे कर्मचारी शोधा. पण यामध्ये एक धोका असतो की ती व्यक्ती समाज, पर्यावरण यांना अतिरेकी महत्त्व देऊन कंपनीच्या हिताला दुय्यम महत्त्व देऊ शकते. तेव्हा CSR मधून कंपनीचे हित जोपासणाऱ्या व्यवस्थापकाची निवड करा, उदाहरणार्थ मार्केटिंग मॅनेजर, फॅसिलिटी मॅनेजर किंवा पॅकिंग मॅनेजर. 3. CSR फक्त कंपनी बाहेरच्या समाजासाठी नसावी तर कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठीही असावी. उदाहरणार्थ रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर करून पिकविलेल्या भाज्या व फळे यांनाच कॅन्टीनच्या मेनूमध्ये फॅसिलिटी मॅनेजरने प्राधान्य द्यावे. 4. CSR संदर्भात कर्मचाऱ्यांसाठी खास अवॉर्ड असावे, उदाहरणार्थ पॅकेजिंग मटेरियलमध्ये रिसायकल मटेरियल वापरणाऱ्या व्यक्तीस, 50 वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस, कॅन्टीनमधील अन्नाची नासाडी वाचविणाऱ्या व्यक्तीस वगैरे. यामुळे समाजाप्रती वचनबद्धता दिवसागणिक वाढत जाते. 5. संवाद. कंपनी CSR अंतर्गत काय काय उपक्रम करत आहे, याचे फायदे कसे दिसत आहेत, त्यातील अडचणी काय आहेत याबाबत कर्मचारी व समाजाशी वरचेवर संवाद साधावा. त्यासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल, फेसबुक, कंपनी वेबसाईट यांचा वापर करावा. 6. CSR मधील गुंतवणूक दीर्घकालीन असते व त्याचे दृश्य परिणाम, फायदे दिसल्यास वेळ लागतो. याची जाणीव असावी. CSR अंतर्गत ठरविलेले उद्दिष्टे सहज साध्य असावीत व त्यांची प्रगती सहज मोजता यावी अशी असावी. उदाहरणार्थ 5 वर्षात 1,00,000 झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन, 2 वर्षात गावातील 4 पाझर तलावांची निर्मिती असे उपक्रम असावेत. म्हणजे CSR समाजाचं उत्तरदायित्व मानून समाजापासून जे मिळाले त्यातील काही भाग त्यांना पुन्हा परत करणं.
7. CSR आपल्या प्रमुख व्यवसायाशी निगडीत असावी. उदाहरणार्थ शीतपेय बनवणारी कंपनी जर वारेमाप भूजल वापरत असेल तर त्याची क्षती भरून काढण्यासाठी CSR अंतर्गत कंपनीने जलसंधारणाची कामे करावीत. सॅनिटरी पॅड बनविणाऱ्या कंपनीने पौगंडावस्थेतील मुलींसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. तात्पर्य काय तर CSR म्हणजे कंपनी सक्सेस रेट वाढविण्याचे साधन म्हणूनही वापरावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.